सध्या जग हे आपल्याला खूप अस्थिर स्वरूपाचं दिसत आहे. एकीकडे जगावर युद्धाचं सावट पसरलेलं आहे, दुसरीकडे तेलाचं संकट आहे आणि तिसरीकडे विषाणूंचा कहर. काही दिवसांआधी आपण हंता व्हायरसला घेऊन न्यूज कव्हर केलेली होती आणि त्या पाठोपाठ आता लगेच इबोला विषाणूचा कहर आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तब्बल 80हून अधिक लोक मृत्युमुखी पडलेले आहे. नेमका हा इबोला विषाणू काय आहे, हा कुठे आता प्रामुख्याने दिसून येतो किंवा आढळून येतो, या सर्व विषयाची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत, समजून घेणार आहोत नेमका इबोला विषाणू काय असतो. सो हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एव्हनायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. इबोला विषाणूचा कहर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यासाठी लस आपल्याकडे उपलब्ध नाही आणि याचा जो मृत्यू दर आहे तो 50% पाहायला मिळतो. म्हणजे 2 पैकी 1 माणूस किंवा एका पेशंटचा त्या ठिकाणी मृत्यू दिसून आलेला आहे आणि WHO सुद्धा हेल्थ इमर्जन्सी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. सो अतिशय महत्वाचा आहे. विषय सुरू करण्याआधी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. बघा न्यूज काय आहे तर जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे अर्थातच WHO ने कांगो आणि युगांडा जे आफ्रिकेतील देश आहे इथे इबोला विषाणूच्या उद्रेकाला पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न म्हणून संबोधलेलं आहे. याचा अर्थ काय की आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी WHO ने घोषित केलेली आहे. याला कारणही तसंच आहे, कारण हा जो नव्याने इबोला विषाणू आपल्याला पाहायला मिळतो, नव्याने म्हणजे हा जुनाच आहे. या जवळपास आपल्याला 1976च्या आसपास युगांडा देशामध्ये सर्वप्रथम आढळलेला होता. पण या इबोला विषाणूमध्ये जो आता एक नवीन स्ट्रेन तयार झालेला आहे त्या स्ट्रेनमुळे हा कन्सर्न किंवा ही आणीबाणी घोषित केलेली आहे आणि या स्ट्रेनमुळं 80 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की 50% हा मृत्यू दर आहे आणि 300हून अधिक संशयित रुग्ण सुद्धा आढळलेले आहे. जेव्हा एका व्यक्तीला त्याची लागण झालेली होती आणि त्याच्या अंत्यसंस्कारासाठी जेव्हा लोक जमलेले होते, सो त्या मृतदेहापासून बाकीच्यांना सुद्धा लागण झाली. जेव्हा त्यांची तपासणी करण्यात आली सो ते निगेटिव्ह सापडले. कारण काय आहे की हा जो नव्याने स्ट्रेन त्या ठिकाणी दिसून आला बुंदीबुगिओ नावाचा, यामुळे सध्या आपल्याकडे कुठलीही सिस्टीम नसल्यामुळे काय म्हणतात हे जे पेशंट आहे त्यांना रिपोर्टमध्ये ते पॉझिटिव्ह आलेले नाही, परंतु त्यांचा सुद्धा नंतर मृत्यू झालेला दिसून आलेला आहे. सो अतिशय महत्वाचा आणि घातक प्रकारचा हा आता इबोला व्हायरसचा नवीन स्ट्रेन आपल्याला पाहायला मिळतो. नेमकं काय घडलं तर हा जो इबोलाचा उद्रेक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं बुंदीबुगिओ नावाचा स्ट्रेन आहे. या आधी झायरे नावाचा स्ट्रेन त्या ठिकाणी होता, त्यावर लस सुद्धा उपलब्ध होती. सो त्यामुळे हा तेव्हा घाबरण्याचं कारण नव्हतं. पण हा नवीन स्ट्रेन तयार झाल्यामुळं आणि लस उपलब्ध नसल्यामुळं हा एक महत्वाची इमर्जन्सी त्या ठिकाणी दिसून आलेली आहे. बघा डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि त्यामधला इटुरी प्रोव्हिन्स जो आहे त्या भागात आपल्याला हा आढळून आलेला आहे. बुनिया भाग आहे, रॉम्पारा भाग आहे, मॉंगबाउलू भाग आहे. हे जे प्रदेश आहे या प्रदेशात हा आता सध्या आपल्याला दिसून येत आहे. तसेच युगांडाची जी राजधानी आहे कंपाला जवळपास हे 25 देशांशी किंवा 25 देशातील नागरिक हे त्या ठिकाणी त्या शहरामध्ये येत असतात आणि अतिशय महत्वाचं व्यापारी केंद्र कंपाला आहे. सो यामुळे काय आहे की तो आता इंटरनॅशनल लेवलवर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्याचा प्रसार आता सुरू झालेला आहे आणि म्हणून ही महत्वाची बाब आणि धोकादायक बाब आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. ठीक आहे, पुढे बघा. मग सर्वात मोठी चिंता काय आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की यावर कुठल्याही पद्धतीची लस अजून तयार झालेली नाही. जसं कोविडचं संकट आपण बघितलेलं होतं, चायनापासून सुरू झालेला होता आणि पूर्ण जगभर तो पसरलेला होता. त्यावर आपल्याकडे वॅक्सिन सुद्धा अवेलेबल नव्हती आणि त्यामध्ये जो मृत्यू दर होता तो सुद्धा खूप जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येत होता. सो लस नसणं किंवा त्याच्यावर उपचार नसणं हीच जास्त धोकादायक गोष्ट असते. हा बुंदीबुगिओ स्ट्रेनसाठी कोणतीही अधिकृत वॅक्सिन आणि विशिष्ट जे ट्रीटमेंट आहे त्याच्यावरचे जे उपचार आहे ते सध्या उपलब्ध नाही आहे. त्यावर आता रिसर्च सुरू आहे. आधी विकसित झालेल्या लसी कोणत्या होत्या तर इर्विबो नावाची लस होती आणि सोबतच साबिन इबोला वॅक्सिन अवेलेबल होती. पण त्या ज्या लसी आहेत त्या या बुंदीबुगिओ स्ट्रेनला काय म्हणता येईल यावर चालणाऱ्या लस आहे नाही. ठीक आहे, पुढे बघा. या मुख्यतः इबोलाच्या झायरे स्ट्रेन जे मी तुम्हाला सांगितलेलं होतं सो त्यासाठी विकसित झालेला होता. आता याच्यासाठी आपल्याला नव्याने लस
विकसित करावी लागेल आणि म्हणूनच WHO ने याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन मध्ये टाकलेलं आहे आणि अत्यंत गंभीर परिस्थिती सांगितलेली आहे. बरं, मग आता हा इबोला म्हणजे काय? इबोला हा एक अत्यंत घातक आणि विषाणूजन्य रोग आहे. ठीक आहे. सर्वप्रथम 1976 मध्ये मी जे तुम्हाला सांगितलं काँगो या भागात किंवा काँगो या देशात आढळलेला होता. या विषाणूचं नाव तिथली जी नदी आहे इबोला रिव्हर, सो या नदीवरून त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. आणि हा जो इबोला व्हायरस आहे त्यात तो कुठून पसरतो किंवा आपल्याला कोणत्या पक्षामध्ये तो पाहायला मिळतो? सो हा जो फ्रूट बॅट आहे, वटवाघूळ जे आहे, वटवाघुळामार्फत आपल्याला तो मानवाच्या शरीरात आलेला दिसून येतो आणि नैसर्गिकरित्या आढळणारा हा विषाणू आहे. प्राण्यांमधून ते माणसांपर्यंत पसरण्याची क्षमता ठेवणारा इबोला व्हायरस. मग आता हा इबोला व्हायरस कसा पसरतो? तर बघा, हा रोग संक्रमित व्यक्तीच्या शरीरातील द्रवांमधून पसरतो. म्हणजे काही उलटी असेल, तसंच काय रक्त असेल, लाळ असेल, घाम असेल आणि एखाद्याला जर लागण झाली आणि त्याचा जर मृत्यू झाला तर त्या मृतदेहाला हाताळताना सुद्धा या इबोला व्हायरसची लागण होते. मी जे सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की मृतदेह हाताळताना अनेकांना लागण झालेली होती आणि त्यांचा नंतर मृत्यू सुद्धा झालेला आहे. बरं, मग याची लक्षणे काय असतात? तर हा संक्रमणानंतर म्हणजे लागण झाल्यानंतर 2 ते 21 दिवसांनी याचे सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये सुरुवातीचे लक्षणं म्हणजे कुठलाही आजार असला तरी सुरुवातीचे लक्षणं तेच असतात की तुम्हाला ताप येईल, अशक्तपणा, थकवा जाणे, तुमच्या स्नायूंमध्ये वेदना होतील, घसा दुखणे, अशा पद्धतीचे काही कॉमन सिम्पटम्स पाहायला मिळतात. पण हा जर इबोला व्हायरस तुम्हाला गंभीर परिस्थितीमध्ये घेऊन गेला तर मग तुम्हाला उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि सर्वात महत्वाचं तुमच्या शरीरामध्ये इंटरनल ब्लिडिंग सुरू होते. अंतर्गत रक्तस्राव सुरू होता आणि तुमची जी इम्युनी सिस्टीम असते त्यावर सुद्धा हा हमला करतो आणि हळूहळू तुमचे जे अवयव आहे ते निकामी करण्याचं काम हा इबोला व्हायरस करत असतो. सो अतिशय डेंजर स्वरूपाचा हा इबोला व्हायरस आहे. ठीक आहे. पुढे बघा, मग हा उद्रेक इतका धोकादायक का ठरतो की जसं आपण बघितलेलं आहे की कुठलाही उपचार नसणं किंवा त्यावर कुठलीही वॅक्सिन अवेलेबल नसणं हे सर्वात मोठं कारण या धोकादायक असण्यामागचं आपल्याला दिसून येतं. दुसरं काय तर क्रॉस बॉर्डर मुवमेंट. जसं मी तुम्हाला युगांडाची राजधानी सांगितली कंपाला आणि 25 देश त्या शहरासोबत जे जोडल्या गेलेला आहे व्यापारासाठी, सो त्यामुळे आता त्याची क्रॉस बॉर्डर मुवमेंट सुरू झालेली आहे. इतर देशामध्ये सुद्धा तो पसरल्याचा आढळून आलेला आहे. अनेक लोक या ठिकाणी मायनिंग आणि व्यापारामुळे एकमेकांच्या संपर्कात येतात आणि हा संपर्क वाढल्यामुळे याचा प्रसार झपाट्यानं होताना आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. हेल्थ वर्कर्सना ट्रेकिंग करणं किंवा ट्रॅक करण्यात अडचणी येत आहे. बघा, आधीचा जो इबोला होता तो ग्रामीण भागात शक्यतोवर पाहायला मिळत होता, पण हा जो इबोला आहे आता हा क्रॉस बॉर्डर मुवमेंट याची होत असल्यामुळे शहरात सुद्धा हा पसरलेला आहे आणि शहरातील लोकांना ट्रॅक करणं हे खूप जास्त कठीण परिस्थिती बनून जाते आणि म्हणून जे काही हेल्थ वर्कर्स असतात तो त्यांना सुद्धा आयडेंटिफाय करणं हे सुद्धा मोठी एक अडचण त्या ठिकाणी दिसून येते आणि त्याचमुळे हा धोकादायक ठरत आहे. यामुळे परिस्थिती ही नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इंडियामध्ये जर बाहेरून एखादी क्रॉस बॉर्डर मुवमेंट होत असेल आणि तशा पद्धतीचा जर रुग्ण भारतात येत असेल तर सो भारतासाठी सुद्धा हे नव्यानं संकट येऊ शकतं. येते लक्षामध्ये. सो आपण केअरफुल राहणं, काळजी घेणं हे सुद्धा अत्यावश्यक आहे आणि त्या अनुषंगाने गव्हर्नमेंट सुद्धा काय करेल, अशा पद्धतीचं जर काही दिसून आलं तर निश्चित त्या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला, गव्हर्नमेंट सुद्धा या प्रकरणाला हाताळून घेईल. तुमच्यासाठी प्रश्न ठेवलेला आहे, सध्याचा इबोला उद्रेक कोणत्या स्ट्रेनशी संबंधित आहे? असा कुठला तो स्ट्रेन आहे? तुम्हाला ऑप्शन्स बघायचे आहे आणि याचं उत्तर मला कॉमेंट सेक्शनला द्यायचं आहे. तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये अगदी माफक दरात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. याची वैशिष्ट्ये काय तर प्रिलिम्स प्लस मेन्स कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर केल्या गेल्या जाणार आहे. सर्वात महत्वाचं लाईफ टाइम व्हॅलिडिटी या बॅचची असणार आहे. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन नाही तोपर्यंत व्हॅलिड असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज सोबत काय PYQ अनालिसिस आणि 1-to-1 मेंटरशिप सुद्धा अवेलेबल असणार आहे. तुम्हाला जर बॅचची किंमत जास्त वाटत असेल तर तुम्हाला डिस्काउंटची सुद्धा व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून.
तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल. मी माझा नंबर कॉन्टॅक्ट तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, काही इन्क्वायरी असेल तर निश्चित निसंकोचपणे कॉल किंवा मेसेज करू शकता. एव्हनएस ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. ऍप स्टोर आणि गुगल प्ले स्टोरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये येईल नोट्स, इन्साइट, स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, अजूनही बऱ्याचशा गोष्टी. पीडीएफ स्वरूपातील नोट्स हव्या असतील तर हा QR कोड स्कॅन करायचा आहे, टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. अधिक माहितीसाठी संपर्क आणि वेबसाईट तुम्हाला देतोय, तुम्ही तिथे सुद्धा व्हिजिट करू शकता. आय होप तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.